आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। प्रिया, असं नुसतं बागेत एखाद दिवशी फिरायला सुद्धा किती छान वाटतं ना। हो ना, मला तर एकदम गावचीच आठवण येते। पण आता आबा आलेत ना इथे, खूप छान वाटतंय। खरंय, सयादादा आल्यामुळे माझं घर पूर्ण झाल्यासारखं वाटतंय। आता तुझ्यासाठी एक थोरली जाऊबाई आली ना की माझ्या घराचं गोकुळ होईल अगदी। हो आई, अगदी खरंय। बरं, सयादादाला विचार। पारू, आज आरास खूप मोठी दिसतेय। वय प्रिया मॅडम, आज आबासाहेब स्वतःच्या हाताने हार तयार करणार आहेत, म्हणून ही ताजी फुलं नेतीये। अरे वा आई, खरंच खूप छान वाटलं ऐकून। आबा स्वतःच्या हातांनी देवासाठी हार बनवणार आहेत। चल पारू, गळ्यात काय आहे तुझ्या? पारू, मी काय विचारतेय, गळ्यात काय आहे तुझ्या? आई, मागे नाही का आबांनी आम्हा दोघींसाठी एक एक साखळी पाठवली होती, तीच आहे ही। बर, चल निघू। हो हो, चला। चला, हे सगळं तर झालंय, आता फक्त भाजी बाकी आहे। तर मस्त झणझणीत झाली। हाय साजेरी। हाय। झालं सगळं? हो, सगळं झालंय, आता फक्त भाजी व्हायची बाकी आहे। हा, झणझणीत बनवलीस ना भाजी? प्रीतम, ही भाजी मी खूप मनापासून बनवली अरे, आणि तू जशी सांगितलीस ना तशीच बनवली। हा, गुड 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 गुड। अगं पण अशी काही तर्री वगैरे दिसत नाही या भाजीवर, आणि वास पण नॉर्मलच येतोय। नक्की झणझणीत बनवलीस ना? घे, तू चेक कर। हा, झणझणीत नाही, ते ऍक्च्युली गरम गरम होती ना, म्हणून हे सगळं झालं। भाजी नॉर्मलच आहे, आम्ही अजून तिखट खातो। अजून? हो, अजून तिखट खातो आम्ही। तू एक काम कर, हे घे, टाक मसाला। अगं, चमच्याने नाही टाकत आम्ही, हे घे, डायरेक्ट असं असं कर। आम्ही असंच खातो, मी पारूला असंच बनवताना बघितलंय ना। टाक। आयुष्य, आय एम शुअर। हा, बस 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 बस। आता ते छान मिक्स करून घे। हा, अशी तरी दिसली पाहिजे वर। ओके ओके, मी आलोच। सावित्री आत्या, अगं मी तिला आपल्या तिखटाचं माप सांगतोय, मी सांगितलंय, तू नको सांगू। ये, चला, झाली एकदाची भाजी। आज मी सगळ्यांसाठी स्वतःच्या हाताने जेवण बनवलंय, सो कुणाला काही लागलं तर प्लीज मला सांगा, मी वाढेन। तू या घरात नवीन आहेस असं वाटत सुद्धा नाही। किती पटकन सगळ्यांमध्ये मिसळलीस। चला सुरू करूया। अरे पाणी घे, घे पाणी पी, पाणी पी। वर बघ, पाणी पी। सावकाश। वर बघा, वर बघा। ते तिखट लागलं। साजिरी, आजचं जेवण तू बनवलं होतंस ना? मी तुला सांगितलं होतं की पारू कडून सगळ्या गोष्टी शिकून घे म्हणून। मग पारूने तुला हे नाही सांगितलं का की श्रीकांतला तिखटाची ॲलर्जी आहे, त्याच्या जेवणात तिखट नसतं घालायचं म्हणून? झणझणीत बनवलीस ना भाजी,
तर्री वगैरे दिसत नाही या भाजीवर आणि वास पण नॉर्मलच येतोय. नक्की झणझणीत बनवली आहेस ना? अजून तिखट खातो आम्ही. तू एक काम कर, हे घे, टाक मसाला. आय सॉरी. हे बघ, या घरात राहून जर सगळ्यांची मनं जिंकायची असतील तर कोणाला काय आवडतं यापेक्षा कोणाला काय आवडत नाही यापासून सुरू कर, कळलं? आणि आता ह्या सगळ्याची सवय करून घे. हे जर जमणार नसेल तर माझ्या पुढे मार्ग मोकळा आहे. देवी आई, यात साजिरी मॅडमची काय बी चूक नाहीये. मीच त्यांना सांगायला विसरले. पारू, पारू हे सगळं स्वतःवर का ओढून घेते? पारू, साजिरी ह्या घरात नवीन आहे, पण तुला कळायला नको हे? तू नको सांभाळून घ्यायला? आणि साजिरी, तू आत्तापासूनच हलगर्जीपणा सुरू केलास का? हे बघ, श्रीकांतच्या बाबतीत इतकं कॅज्युअल राहणं मला चालणार नाही, कळलं? साजिरी मॅडमनी असं कसं काय केलं? मला चांगलंच आठवतंय मी त्यांना सांगितलं होतं कमी तिखटाचं जेवण करायला. नाही नाही, साजिरी मॅडम मुद्दाम तर नक्कीच असं काही करणार नाहीत. पण मग त्यांनी असं तिखट जेवण का बरं केलं असेल? अरे या साजिरीच्या बाबतीत एवढं सिरियस नको व्हायला होतं. हे माफ करा, यापुढं असं होणार नाही. पहिलं ठीक आहे, मी ओके आता. हो श्रीकांत, तू आत्ता ठीक आहेस, पण पारूच्या ह्या छोट्याशा चुकीमुळे तुझ्या जीवावर बेतलं असतं मग. आणि ह्या अशा क्षुल्लक क्षुल्लक चुकांच्या नंतर सवयी होतात. आणि साजिरी, यापुढे संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय तू किचन मध्ये पाऊल ठेवायचं नाहीस, कळलं? बाबा, सावित्री आत्या, बाबांसाठी साधं ताक पाठवून दे. कळलं? कळलं ना मॅडम काय म्हणत होत्या ते? लक्षात ठेव. तर असू दे, जेवण चांगलं होतं, आवडतं मला.